नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण सुरू केलेली आहे जीके टुडेची फ्री व्हिडिओ सिरीज, जी की कम्प्लिटली मराठीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल राहील. तर हा सेट क्रमांक 9 आणि 10 आपल्याला डिस्कस करायचा आहे आणि या सेट सोबतच तुमचे जीके टुडेचे जानेवारी 2023 या महिन्यामधील तुमचे 100 प्रश्न जे असतील ते तुमचे क्लिअर आउट होऊन जातील. याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर 100% सर्वांनी बघून घ्या, खूप महत्त्वाचे सगळे व्हिडिओ आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये देखील सुद्धा 20 प्रश्न असतील तुमच्यासाठी, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी नक्कीच बघून घ्या. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आता सुरुवात करूया, केअरफुली ऐका. तर बातम्यामध्ये दिसणारे चरईदेव मैदम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हे चरईदेव मैदम जे की न्यूज मध्ये होतं, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाममध्ये हे चरईदेव मैदम आहे. तर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांनी घोषणा केली की केंद्राने ऐतिहासिक स्थळासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा टॅग मिळवण्यासाठी चेरेदोम येथील अहोम किंगडमच्या मैडम्सचे नामांकन जे आहे ते केलेलं आहे. आसाममधील ताई अहोम समुदायाच्या मध्ययुगीन मॉन्ड दफन परंपरेचे चेरेदोम मैदाम हे प्रतिनिधित्व करतात. मैदामचे व्यवस्थापन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि राज्य पुरातत्व विभागाकडून केलं जातं. तर लक्षात ठेवा, आसाममधील ताई अहोम समुदायाच्या मध्ययुगीन मॉन्ड दफन परंपरेचे चरेदोम मैदाम हा असा सुद्धा शब्द लक्षात ठेवा, किंवा चरेदोम मैदाम असं सुद्धा लक्षात ठेवा. कसं आहे तुम्हाला ते विचारतील, पण हे आसाममध्ये आहे हे तुम्हाला मेन माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर यासाठी काय केलेलं आता, तर केंद्रानं ऐतिहासिक स्थळासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा टॅग मिळवण्यासाठी नामांकन जे आहे ते चरेदोम मैदामचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ही न्यूज जी होती ती चर्चेमध्ये होती. त्याच्यामुळे निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. हिमालयीन मोतीबिंदू प्रकल्पासाठी सर्व्हिस टू ह्युमॅनिटी बहरीनच्या ISA पुरस्काराचा विजेता कोण आहे? बघा, हिमालयीन मोतीबिंदू प्रकल्पासाठी सर्व्हिस टू ह्युमॅनिटी बहरीनच्या ISA पुरस्काराचा विजेता कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर संदूक रुईत हे या पुरस्काराचे विजेते आहेत. तर नेपाळचे नेत्रतज्ञ डॉक्टर संदूक रुईत यांना बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानवतेसाठी सेवा देण्यासाठी बहरीनचा ISA पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. कुणाला? डॉक्टर संदूक रुईत यांना. संदूक रुईत कोण आहेत? नेपाळचे नेत्रतज्ञ आहेत, लक्षात ठेवा. पुरस्कारामध्ये 1 दशलक्ष US$ चे रोख बक्षीस प्लस गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक जे आहे याचा समावेश आहे याच्यामध्ये. आणि त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ भूतान तसेच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. निश्चितपणे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा, पुरस्काराशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. डॉक्टर संदूक रुईत यांना बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे ISA पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. पुरस्काराची रक्कम आहे 1 दशलक्ष US$, प्रमाणपत्र, सुवर्ण पदक प्लस त्यांना भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार, नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ भूतान आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देखील मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. G20च्या पहिल्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या बैठकीचे यजमान कोणते शहर आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बेंगळुरू. तर G20च्या पहिल्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या बैठकीचे यजमान शहर कुठलं आहे? तर ते आहे बेंगळुरू, लक्षात ठेवा. तर G20ची पहिली पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची बैठक बेंगळुरू येथे होणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील शाश्वततेसह निळ्या अर्थव्यवस्थेला चालना देणे, खराब झालेल्या जमिनी आणि परिसंस्था पुनर्संचयित करणे, जैवविविधता वाढवणे, वर्तुळाकार अर्थव्यवस्था मजबूत करणे यावरती लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. हे प्रतिनिधी बेंगळुरू मधील कलकेरे ऑर्बोरेटम आणि बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्कला देखील भेट जे आहे ते देणार आहेत. तर अशा प्रकारची G20ची पहिली पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची बैठक जी आहे ह्या बेंगळुरू शहरामध्ये पार पडलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कशावरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरलेलं आहे? तर समुद्र किनाऱ्यावरील शाश्वततेसह निळ्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, खराब झालेल्या जमिनी आणि परिसंस्था पुनर्संचयित करायची आहे, जैविकता वाढवायची आहे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे. ठीक आहे. आणि ह्या ज्या G20च्या मध्ये जे हे होणार होते प्रतिनिधी, हे बेंगळुरू मधील कलकेरे ऑर्बोरेटम आणि बॅनरघट्टा बायोलॉजिकल पार्कला देखील ते भेट देणार आहेत, लक्षात ठेवा प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पंतप्रधान मोदी अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना कोणत्या पुरस्कार विजेत्याचे नाव देणार आहेत? ठीक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, परमवीर चक्र. तर पंतप्रधान मोदी अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावं जी आहेत हे देणार आहेत. तर पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबारच्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे दिली, ज्यामुळे वास्तविक जीवनातील नायकांना योग्य सन्मान आणि मान्यता जी आहे ती मिळणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पराक्रम दिवसाला हे जे पाऊल आहे
म्हणजे पुरस्कार द्यायचं जे आहे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त ठरलेलं आहे आणि प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कार्यक्रमाचं देखील ते एक उद्दिष्ट बनवण्यात आलेलं आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 चे यजमान कोणता देश आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कझाकिस्तान. कझाकिस्तान हा जो देश आहे हा फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 चा काय आहे? यजमान देश आहे. तर अस्ताना कझाकिस्तानची राजधानी आहे अस्ताना. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. तर अस्ताना कझाकिस्तानची राजधानी शहर एप्रिल मे 2023 दरम्यान फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच जी आहे ती आयोजित होणार येतं आणि इयान नेपोमियाची आणि डिंग रिलेन हे वर्ल्ड चॅम्पियनचे सिंहासन काबीज करण्यासाठी लढणार आहेत. ठीक आहे, इयान नेपोमियाची आणि डिंग लिरेन हे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं सिंहासन काबीज करण्यासाठी दोघे जे ते लढणार आहेत. मात्र यजमान देश कुठला आपल्याला विचारले तर तो आहे कझाकिस्तान. कझाकिस्तान मधल्या या अस्ताना शहरामध्ये ही फिडे वर्ल्ड चॅम्पियनशिप जे आहे 2023 जे आहे ती आयोजित केली गेलेली आहे. निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. पोलीस महासंचालक महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचे यजमान कोणते राज्य आहे? पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचे यजमान जे आहे ते कोणतं राज्य आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. ठीक आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी हे पोलीस महासंचालक किंवा महानिरीक्षकांची अखिल भारतीय परिषद जी आहे ती पार पडणार आहे. तर पोलीस महासंचालक किंवा पोलीस महानिरीक्षकांची 57वी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेला उपस्थित राहून विशिष्ट सेवांसाठी पोलीस पदकांचं वितरण केलं. काउंटर टेररिझम, काउंटर इमर्जन्सी आणि सायबर सिक्युरिटी यासह पोलिसिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या अनेक पैलूंचा या परिषदेमध्ये समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मात्र तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी ही पोलीस महासंचालक किंवा पोलीस महानिरीक्षकांची बैठक जी आहे ही पार पडली. किती बैठक आहे? 57वी बैठक आहे आणि नरेंद्र मोदी या परिषदेला जे होते ते उपस्थित होते. त्यांनी विशिष्ट सेवांसाठी पोलीस पदकाचं वितरण देखील केलेलं होतं. बाकीचं जे आहे ते काउंटर टेररिझम, काउंटर इमर्जन्सी असेल, सायबर सिक्युरिटी असेल, राष्ट्रीय सुरक्षेचे अनेक पैलू ह्या तर याच्यामध्ये समाविष्ट होत्याच. ठीक आहे, तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. बातमीत दिसलेली कोळे पाणथळ जागा ही कोणत्या राज्यामध्ये आहे? बातमीत दिसलेली ही जी कोळे पाणथळ जागा आहे ती कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ती केरळ या राज्यामध्ये आहे कोळे पाणथळ जागा. तर नुकत्याच झालेल्या आशियाई जलपक्षी गणनेनंतर केरळच्या विविध भागात पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्रिशूर पोन्नाळी कोळे फील्ड हे पक्ष्यांच्या संख्येसाठी आणि विविधतेसाठी ओळखले जाणारं एक रामसर स्थळ आहे. कुठलं? त्रिशूर पोन्नानी कोळे फील्ड हे पक्ष्यांच्या संख्येसाठी आणि विविधतेसाठी ओळखले जाणार काय एक रामसर स्थळ आहे. येथे 3 दशकातील सर्वात कमी पाण पक्ष्यांची नोंद आहे. कोळे पाणथळ प्रदेशात दरवर्षी शेकडो स्थलांतरित पक्षी येतात. ठीक आहे, मात्र जी जनगणना झाली याची पक्ष्यांची त्याच्यामध्ये आशियाई जलपक्षी जनगणना झाली त्यावेळेला केरळच्या विविध भागामध्ये पक्ष्यांची संख्या कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे कोळे पाणथळ जागा जी होती ती चर्चेमध्ये ती निश्चितपणे हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर कोळे पाणथळ जागा कोणत्या राज्यामध्ये आहे? ते केरळ या राज्यामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न बघूया. देशात अभयारण्य शोधणाऱ्या निर्वासितांना प्रायोजित करण्यासाठी कोणत्या देशाने वेलकम कॉप्स योजना जी आहे ही सुरू केलेली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 USA म्हणजे अमेरिकेमध्ये. तर देशात अभयारण्य शोधणाऱ्या निर्वासितांना प्रायोजित करण्यासाठी अमेरिका या देशाने वेलकम कॉप्स योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. तर युनायटेड स्टेट्सने वेलकम कॉप्स योजना सुरू केली ज्यामुळे अमेरिकेतील लोक आणि संस्थांना देशातील अभयारण्य शोधणाऱ्या निर्वासितांना प्रायोजित करण्याची परवानगी जी आहे ती मिळणार आहे. या निर्णयाचे हक्क गटाने सकारात्मक पाऊल म्हणून स्वागत केलं. वेलकम कॉप सुरुवातीला फक्त अशा निर्वासितांनाच लागू होईल ज्यांनी आधीच USA मध्ये प्रवेशासाठी मान्यता मिळालेली आहे. हे US रेफ्युजी ऍडमिशन प्रोग्राम USRAP द्वारे येणाऱ्या निर्वासितांसाठी लागू आहे. म्हणजे वेलकम कॉप्स योजना तुमच्या समोर जर प्रश्न आला तर ती अमेरिकेची योजना आहे, लक्षात ठेवा. तर देशामध्ये अभयारण्य शोधणाऱ्या निर्वासितांना प्रायोजित करण्यासाठी म्हणजे जे लोक अभयारण्य शोधत होते राहण्यासाठी तर त्यांचं हे करायचं त्यांना प्रायोजित करण्यासाठी ही अमेरिकेने राबवलेली एक वेलकम कॉप्स अशी योजना आहे. ठीक आहे, तर ही कोणाला लागू आहे की ज्यांना आधीच US मध्ये प्रवेशासाठी मान्यता मिळालेली आहे त्यांच्यासाठीची ही योजना जी आहे ही लागू आहे. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न लक्षात ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणते भारतीय सशस्त्र दल प्रलय नावाचे कमांड स्तरीय सराव आयोजित करणार आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय हवाई दल जे आहे हे प्रलय नावाचे कमांड स्तरीय सराव आयोजित करणारे भारतीय हवाई दल लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, तर बघूया. चीन सोबत सुरू झालेल्या असलेल्या अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दल प्रलय हा सराव करेल ज्यात ईशान्येकडील
सर्व प्रमुख हवाई तळांचा समावेश आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये ईशान्येकडची जी सर्व प्रमुख हवाई तळे आहेत यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे प्रलयमध्ये. भारतीय हवाई दलाने या भागात S-400 हवाई संरक्षण पथक तैनात आणि सक्रिय केले आहे, जे 400 किलोमीटर पर्यंतच्या कोणत्याही शत्रूच्या विमानाला किंवा क्षेपणास्त्रावरती मारा करू शकतं. अलीकडच्या काही महिन्यात IAF ने केलेला हा दुसरा कमांड स्तरीय काय आहे, सराव आहे. तर निश्चितपणे ह्या तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, तर कोणते भारतीय सशस्त्र दल प्रलय नावाचे कमांड स्तरीय सराव आयोजित करणार आहे? भारतीय हवाई दल म्हणजे इंडियन एअरफोर्स. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ईशान्येकडील सर्व प्रमुख हवाई तळांचा समावेश आहे. तसंच याच्यामध्ये S-400 हवाई संरक्षण पथक तैनात केलं की ज्याची रेंज आहे ती 400 किलोमीटर पर्यंतच्या कोणत्याही शत्रूच्या विमानाला किंवा क्षेपणास्त्रावरती ते मारा करू शकतं. लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल फ्युचर काउन्सिल 2023 चे यजमान कोणते शहर आहे? तर याचा करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुबई. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल फ्युचर काउन्सिल 2023 चे यजमान शहर आहे दुबई. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक मीटिंग 2023 मध्ये 50हून अधिक उच्च प्रभाव उपक्रम लॉन्च किंवा प्रोफाईल जे आहे ते तयार करण्यात आले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने व्यापारातील अडथळ्यांवरती मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ट्रेडटेक उपक्रमावर सहयोग करण्या करारावरती स्वाक्षरी केली. त्यांनी दुबई येथे फोरमच्या ग्लोबल फ्युचर काउन्सिल 2023च्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्याच्या करारावर देखील स्वाक्षरी जी आहे हे केलेली आहे. म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ग्लोबल फ्युचर काउन्सिल 2023 जी पार पडली मीटिंग, तर ती कुठं पार पडली? ती त्या दुबईमध्ये पार पडली आणि याच्यामध्ये जवळपास 50हून अधिक उच्च प्रभाव असणारे उपक्रम जे आहेत प्रोफाईल असतील ते लॉन्च करण्यात आले. ठीक आहे, आणि याच्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE त्याला आपण म्हटलं जातो, युनायटेड अरब इमिरेट्स यांनी काय केलेलं आहे, यांच्या सरकारने व्यापारातील अडथळ्यांवरती मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ट्रेड उपक्रमावरती सहयोग करारावरती स्वाक्षरी देखील केलेली आहे. दुबई येथे फोरमच्या ग्लोबल फ्युचर काउन्सिल 2023च्या बैठकीचे आयोजन करण्याच्या करारावर देखील जी आहे ती स्वाक्षरी देखील जी आहे ती करण्यात आलेली होती. तर निश्चितपणे हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्या काही जागतिक संघटना असेल त्याच्याशी रिलेटेड हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने क्लस्टर्सच्या विकासासाठी अन्न प्रक्रिया कार्यक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जम्मू आणि काश्मीर यांनी काय केलेलं आहे, क्लस्टर्सच्या विकासासाठी अन्न प्रक्रिया कार्यक्रम जो आहे हा सुरू केलेला आहे. तर जम्मू आणि काश्मीर सरकारने युटी लेवल फूड प्रोसेसिंग प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर्स फॉर स्पेसिफिक प्रोडक्ट्स ऑफ J&K हा महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे हा जम्मू काश्मीरनं सुरू केला. कुठला? युटी लेवल फूड प्रोसेसिंग प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट ऑफ क्लस्टर्स फॉर स्पेसिफिक प्रोडक्ट्स ऑफ J&K. ठीक आहे, हा 879.75 कोटींचा हा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पीक काढणीनंतरचे नुकसान कमी करणे अशा स्वरूपाचा आहे. प्रक्रिया आणि विपणन पायाभूत सुविधांच्या स्थापनेसह J&K मधील 17 जिल्ह्यांचा विकास करण्यावरती हा प्रकल्प जो आहे हा लक्ष केंद्रित करणार आहे किंवा हा प्रोग्राम जो आहे तो लक्ष केंद्रित करणार आहे. तर निश्चितपणे तुम्ही प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये अटल पेन्शन योजना ग्राहकांनी कोणता टप्पा पार केला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 दशलक्षाचा टप्पा जो आहे हा वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये अटल पेन्शन योजना ग्राहकांनी जो आहे तो पार केलेला आहे. 10 दशलक्ष लक्षामध्ये ठेवून घ्या. तर अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी लक्षित पेन्शन योजना आहे. 2022 मध्ये 36% वाढलेल्या नोंदणीसह आतापर्यंतचे सर्वाधिक ग्राहक होते. एका कॅलेंडर वर्षात प्रथमच हा आकडा 10 दशलक्ष एवढा ओलांडलेला आहे असं वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवरून दिसून आलेलं आहे. 2022 मध्ये नाव नोंदणीची संख्या 2021 मध्ये 9.2 दशलक्ष वरून 12.5 दशलक्ष इतकी झालेली आपल्याला दिसून येते. बहुसंख्य सदस्यांनी दरमहा ₹1000 पेन्शनची निवड जी आहे हे केलेले आपल्याला या अटल पेन्शन योजनेमध्ये दिसून येते. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये अटल पेन्शन योजना या योजनेमधील ग्राहकांनी 10 दशलक्षाचा टप्पा जो आहे हा पार केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती जे होते हे आलेले होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इजिप्त. ठीक आहे, इजिप्त. तर भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर ते इजिप्त या देशाचे राष्ट्रपती आहेत. तर बघा, इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्लीत दाखल झाले. इजिप्तच्या राष्ट्रपतींनी
इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची जी आहे ती पहिलीच वेळ आहे. भारत आणि इजिप्त यावर्षी राजनैतिक संबंधाच्या स्थापनेची 75 वर्षे जी आहे ही साजरी करत आहे आणि भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित देखील जे आहे ते केलेलं आहे. म्हणजे इजिप्तचे राष्ट्रपती कोण आहेत? अब्देल फताह अल सिसी. ठीक आहे. हे 74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. तर ते इजिप्तचे राष्ट्रपती आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलची थीम काय आहे? आता सायन्स फेस्टिवल आहे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. तर या थीम काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाने अमृत कालच्या दिशेने वाटचाल. अशी या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलची थीम आहे. तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह अमृत कालाकडे कूच या थीमसह भोपाळमध्ये भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव किंवा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल जो आहे हा आयोजित करण्यात येईल. कुठं? हे स्थान सुद्धा लक्षात ठेवा, भोपाळमध्ये. ठीक आहे. तर भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 9 भारतीय विज्ञान चित्रपटांना विविध श्रेणीमध्ये पुरस्कार जे आहेत ते मिळालेले आहेत. एकूण 9 भारतीय विज्ञान चित्रपटांना विविध श्रेणीमध्ये पुरस्कार देखील इथे मिळालेले आहेत. मात्र याची थीम काय आहे? विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाने अमृतकालच्या दिशेने वाटचाल अशी याची थीम आहे. आणि भोपाळमध्ये जे आहे ती याचं आयोजन जे आहे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव किंवा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल जे आहे हे भोपाळमध्ये आयोजित याचं करण्यात आलेलं होतं. लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. IIT मद्रासने विकसित केलेल्या स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भार OS. ठीक आहे. तर IIT मद्रासने विकसित केलेलं, लक्षात ठेवायचं आहे, IIT मद्रासने विकसित केलेल्या स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय आहे? तर ते आहे भार OS. तर बघा, भार OS ही अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्ट आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी J&K ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेली आहे. स्टार्टअप IIT मद्रासमध्ये स्थापित आहे. अँड्रॉइडच्या विपरीत त्यात डिफॉल्ट गुगल ॲप्स किंवा सेवा नाहीत. भार OS सेवा सध्या कठोर गोपनीयता आणि सुरक्षा आवश्यकता असलेल्या संस्थांना सेवा जी आहे ती पुरवते. ठीक आहे. तर लक्षामध्ये ठेवून घ्या. तर भार OS ही अँड्रॉइड ओपन सोर्स प्रोजेक्ट आधारित ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी J&K म्हणजे जम्मू अँड काश्मीर ऑपरेशन्स प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केलेला आहे. आणि हा जो स्टार्टअप आहे हा IIT मद्रासमध्ये स्थित आहे. त्याच्यामध्ये डिफॉल्ट असणारे जे गुगल ॲप्स किंवा सेवा नाही आहे त्याच्यामध्ये. मात्र भार OS सेवा जी आहे सध्या कठोर गोपनीयता आणि सुरक्षा आवश्यकता असलेल्या संस्थांना ज्या आहेत ह्या पुरवल्या जात आहेत. जे की IIT मद्रासने विकसित केलेलं हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं याच्यामध्ये गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सोशल मीडियावरील सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि आभासी प्रभावकारांसाठी एंडोर्समेंट नो हॉज मार्गदर्शक जे आहे ते जारी केलेले आहेत? त्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयानं सोशल मीडियावरील सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि आभासी प्रभावकारांसाठी एंडोर्समेंट नो हॉज मार्गदर्शक जी तत्व असतील ती जारी केलेली आहेत. ठीक आहे. तर बघा, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाच्या अंतर्गत ग्राहक व्यवहार विभागाने एंडोर्समेंट नो हॉज नावाचं मार्गदर्शक जे आहे ते जारी केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सेलिब्रिटी, प्रभावशाली आणि आभासी प्रभावकारांसाठी हे मार्गदर्शक जे आहे ते जारी केलेले आहेत. कुणी? ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या ग्राहक व्यवहार विभागानं. काय त्याचं नाव काय? एंडोर्समेंट नो हॉज. ठीक आहे. उत्पादने किंवा सेवाचे समर्थन करताना व्यक्तींनी त्यांच्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नये हे सुनिश्चित करणे या मार्गदर्शकाचं काय आहे? उद्दिष्ट आहे. ते ग्राहक संरक्षण कायदा आणि संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्वांचे पालन करत आहेत की नाही हे देखील सुनिश्चित करतं. हे एंडोर्समेंट नो हॉज काय करतात? ते ग्राहक संरक्षण कायदा किंवा संबंधित नियम किंवा मार्गदर्शक तत्वांचे पालन करत आहेत का नाहीत हे देखील काय करतात? हे सुनिश्चित करतात. हे निश्चितपणे तुम्ही हे लक्षामध्ये ठेवून घ्या. तर हे स्पेशली कोणासाठी आहे? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे जे कोणी सेलिब्रिटी असतील किंवा जे प्रभावशाली व्यक्ती असतील किंवा जे आभासी प्रभावक असतील त्यांच्यासाठी एंडोर्समेंट नो हॉज नावाचे मार्गदर्शक जे आहे ते ग्राहक व्यवहार विभागाने जे आहे ते सुरू केलेले आहेत. ठीक आहे. जे की ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. आणि याचं उद्दिष्ट काय की उत्पादने किंवा सेवाचे समर्थन करताना व्यक्तींनी त्यांच्या प्रेक्षकांची दिशाभूल करू नये हे सुनिश्चित करणं असे एंडोर्समेंट नो हॉज नावाचे मार्गदर्शक आहेत. त्याचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तरी तुम्ही 100% प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या सशस्त्र दलाने सुरक्षा वाढवण्यासाठी ऑप्स अलर्ट जे आहे हे ऑप्स अलर्ट सराव जो आहे हा सुरू केलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सीमा सुरक्षा दल. तर या सीमा सुरक्षा दलानं सुरक्षा वाढवण्यासाठी ऑप्स अलर्ट सराव सुरू केलेला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा वाढवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने ऑप्स अलर्ट सराव जो आहे तो सुरू केला. ऑप्स अलर्ट सराव भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर
सर क्रीक पासून गुजरातमधील कच्छच्या रण आणि राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यापर्यंत सुरू राहणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात देशद्रोही तत्वांचा डाव साधण्यासाठी कसरत जी आहे ही केली जात आहे. ओके, तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा. तर हा ऑफ अलर्ट सराव जो आहे हा सीमा सुरक्षा दलानं जो आहे तो सुरू केलेला आहे. कशासाठी? ऑफ अलर्ट सराव जो आहे हा हा कुठेपर्यंत सुरू केलेला ते बघूया. भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरती सर क्रीक पासून गुजरातमधील कच्छच्या रण आणि राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यापर्यंत हा ऑफ अलर्ट सराव जो आहे तो केला जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात देशद्रोही तत्वांचा डाव साधण्यासाठी किंवा मोडून काढण्यासाठी हा ऑफ अलर्ट नावाचा सराव जो आहे हा सीमा सुरक्षा दल जो आहे तो करत आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कोणती संस्था प्राथमिक सहकारी बँकांचे आउटलुक 2021-22 जारी करते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतीय रिझर्व्ह बँक. तर भारतीय रिझर्व्ह बँक ही जी संस्था आहे ही प्राथमिक सहकारी बँकांचे आउटलुक 2021-22 जे आहे ते जारी करते. तर भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राथमिक सहकारी बँका आउटलुक 2021-22 या वार्षिक प्रकाशनाचा 9वा खंड जो आहे तो प्रसिद्ध केला आणि हे प्रकाशन भांडवली पर्याप्तता, नफा आणि कर्मचारी उत्पादकता यावरील आर्थिक गुणवत्तावर अनुसूचित प्राथमिक सहकारी बँकांची बँकवार माहिती देखील प्रदान करते. तर हे प्रकाशन कोण करतं? भारतीय रिझर्व्ह बँक करतं. काय आहे बघा, प्राथमिक शहरी सहकारी बँकांचे आउटलुक 2021-22 हे जे प्रकाशन आहे हे भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेलं आहे आणि याचा हा 9वा खंड आहे जो की प्रकाशित झालेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये भांडवली पर्याप्तता, नफा आणि कर्मचाऱ्याची उत्पादकता यावरील आर्थिक गुणोत्तरांवरती अनुसूचित प्राथमिक शहरी सहकारी बँकेची बँकवार माहिती देखील प्रदान केली जाते. पुढचा प्रश्न बघा. भारतातील 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी जाहीर केलेल्या रोजगार मोहिमेचं नाव काय आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोजगार मेळा. तर भारतातील 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी जाहीर केलेल्या रोजगार मोहिमेचं नाव आहे रोजगार मेळा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या 71,000 नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. हा कार्यक्रम रोजगार मेळा मोहिमेचा एक भाग होता जो त्यांनी गेल्या वर्षी 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी जाहीर केलेला होता. नवीन भरती केंद्र सरकारच्या अंतर्गत विविध पदांवरती जसं की कनिष्ठ अभियंता, लोको पायलट, तंत्रज्ञ यासह इतर पदांवरती रुजू होतील. तर तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर भारतातील 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी जाहीर केलेल्या रोजगार मोहिमेचं नाव काय आहे? तर ते आहे रोजगार मेळा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. संशोधकांनी कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात दुर्मिळ कमी उंचीचं बेसॉल्ट पठार शोधलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. तर संशोधकांनी महाराष्ट्र राज्यामध्ये दुर्मिळ कमी उंचीचं बेसॉल्ट पठार जे आहे हे शोधलेलं आहे. तर पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेने नुकतेच ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावात दुर्मिळ कमी उंचीचे बेसॉल्ट पठार शोधून काढलेलं आहे. ठीक आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. कुठं? पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेने नुकतेच ठाणे जिल्ह्यातील मांजरे गावामध्ये दुर्मिळ कमी उंचीचं बेसॉल्ट पठार जे आहे ते शोधून काढलेलं आहे. या प्रदेशात ओळखल्या जाणाऱ्या पठाराचा हा 4था प्रकार आहे. पठारावर पश्चिम घाटातील ठाणे प्रदेशात सापडलेल्या 24 विविध कुटुंबातील 76 प्रजातींच्या वनस्पती आणि झुडपे देखील याच्यामध्ये आढळून आलेले आहेत आणि पश्चिम घाट हा भारतातील 4 जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट्स पैकी एक आहे. तर निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. मेन म्हणजे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये? ठाणे जिल्ह्यामध्ये सापडलेलं आहे कमी उंचीचं बेसॉल्ट पठार जे की महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि ठाणे जिल्ह्यातील मांजरे या गावामध्ये हे पठार जे आहे ते शोधून काढलेलं आहे. तर या प्रदेशात ओळखल्या जाणाऱ्या पठाराचा एकूण 4था प्रकार आहे. ठीक आहे, पठारावर पश्चिम घाटातील ठाणे प्रदेशात सापडलेल्या 24 विविध कुटुंबातील 76 प्रजातींचे वनस्पती आणि झुडपे आहेत आणि पश्चिम घाट हा भारतातील 4 जागतिक जैवविविधता हॉटस्पॉट्स पैकी काय आहे? एक आहे. तर निश्चितपणे हा प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत. जर कोणाला समजा आपली PDF हवे असतील, GK2ची PDF बॅच लावायची असेल किंवा MCQ प्रॅक्टिससाठी तुम्हाला बॅच लावायची असेल तर तुम्ही डेफिनेटली लावू शकता. तर जानेवारी ते मार्च 2023 साठी 150 रुपये चार्ज आहे. एप्रिल ते जून 150, जुलै ते सप्टेंबर 150 आणि ऑक्टोबर ते डिसेंबरची बॅच आपली ऑन गोईंग सुरू आहे. कोणाला समजा एनरोल करायचं असेल त्याच्यामध्ये किंवा याचे PDF तुम्हाला हवे असतील मराठीमध्ये भाषांतर केलेल्या तर निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता. त्याची प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता आणि त्याची रिव्हिजन देखील करू शकता. प्लस MCQची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही कंटिन्युअसली करू शकता. तर UPI ID आहे आपला 9175004646@IKWIK. तर याच्यावरती तुम्ही पेमेंट करून तुमचा स्क्रीनशॉट जो आहे हा तुम्ही या व्हॉट्सअप क्रमांकावरतीच पाठवा 9175004646. तुम्हाला त्या ग्रुपमध्ये जे आहे ते ऍड केलं जाईल. तुम्ही तिथून PDF जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.